अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नमस्कार मंडळी. गेली 48 वर्ष आपण एकत्र येऊन एकोप्याने आणि श्रद्धेने गणरायाचा उत्सव साजरा करत आहोत. यंदा आपला उत्सव 49व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि पुढच्याच वर्षी आपण आपल्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 50व्या वर्षात प्रवेश करणार आहोत, जे आपण अत्यंत भव्य आणि दिमागदार पद्धतीने साजरे करणार आहोत. त्या सुवर्ण महोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून यंदाच्या 49व्या वर्षानिमित्त अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्यासमोर सादर करत आहे यंदाची संकल्पना, गणपती बाप्पा मोरया. कुरुक्षेत्राचे युद्ध पांडव जिंकले, पण आपल्याच नातलगांना मारल्याचं पाप त्यांच्या मानगुटीवर बसलं. हे पाप फक्त भगवान शंकरच धुवू शकत होते. पांडव त्यांना शोधत निघाले, पण शंकरांना त्यांना सहज क्षमा करायची नव्हती. ते काशी सोडून हिमालयात निघून गेले आणि गुप्त काशीला एका बैलाचं रूप घेऊन गुरांच्या कळपात लपले. पण भीमाची नजर चुकली नाही. एक पांढरा बैल सारखा तोंड फिरवत होता. भीमानं प्रचंड रूप घेतलं, 2 डोंगरांवर पाय ठेवले आणि कळपाला पायांखालून जायला लावलं. सगळे गेले, पण तो पांढरा बैल थांबला. भीमानं त्याला वशिंडाला धरलं, पण बैल जमिनीत घुसू लागला. आणि त्याचे तुकडे 5 ठिकाणी प्रकट झाले, पंचकेदार. आणि याच बैलाचं वशिंड, त्याची पाठ जिथे प्रकट झाली तेच केदारनाथ. म्हणूनच आजही केदारनाथला मूर्ती नाही, तर पूजला जातो तो शंकराच्या पाठीचा तोच त्रिकोणी शिळारू, पंचकेदारांमधलं सर्वात पवित्र धाम. इथेच शंकर प्रकट झाले. इथेच त्यांनी पांडवांना पापमुक्त केलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ. केदारनाथाच्या मंदिरी विराजेल आपला गोड गणपती. शिवशंकर पुत्राच्या आगमनानं भक्तिमय होईल अवघी धरती. यंदा अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साकारत आहे. केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती त्याच पावित्र्यानं, त्याच श्रद्धेनं, त्या सर्व भाविकांसाठी ज्यांना प्रत्यक्ष केदारनाथला जाणं शक्य होत नाही.